नमस्कार. आज आपल्याकडे नितेश राणे आलेले आहेत. एकूणच नितेश राणे आता सध्या चर्चेचा विषय आहेत. काल ते मुख्यमंत्र्यांना भेटले. गुजरातमध्ये मराठी व्यापाऱ्यावर कशा प्रकारे त्रास होतो या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे माहिती दिली आणि फडतरे नावाचे जे मराठी व्यापारी आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना मदतीची विनंती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं नितेश राणे आणि शिवसेना या संदर्भातही ते चर्चा करणार आहेत. पाणी प्रश्न असो, पाणी माफियांचा, टँकर लॉबी या सर्व प्रकरणावर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. माझे सहकारी त्यांच्याशी चर्चा करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी तरुणांना नोकरी मिळावी किंवा मराठी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेनेने सुरू केलेला शिववडापाव याला टक्कर देण्यासाठी किंवा त्याच्या समोर जो आहे स्वाभिमान वडापाव अशा प्रकारची एक योजना ते आणतात. त्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे. नितेशजी, सर्वात आधी तुमचं स्वागत. पहिल्यात आपण पुष्पगुच्छ देऊया आणि त्यानंतर मग प्रश्न येतीलच तुम्हाला. ही खूप साधी चर्चा आहे. काही मनातले प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतात. सगळ्यात आधी तुमचं स्वाभिमान वडा जी योजना आहे ती काय नेमकी? एक साधारण मराठी महिलांना रोजगार देण्याच्या उद्दिष्टाने आम्ही लोकांनी ती योजना काढलेली आहे. सामान्य मराठी महिलांच्या दोन हाताला काम मिळावं आणि ते स्वतः स्वावलंबी व्हावेत या स्तुत्य हेतूनेच आम्ही तो स्वाभिमान वडापावची योजना आज महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. पहिली गाडी आम्ही एल्फिस्टनच्या इथे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर असंख्य महिलांनी आम्हाला संपर्क करून लवकरच जवळपास 3-4 महिन्यामध्ये 101 गाड्या तुम्हाला मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि त्यामुळे फक्त मराठी महिलांना किंवा फक्त मराठी कुटुंबियांनाच ह्याचा फायदा होताना तुम्हाला स्पष्ट पद्धतीने दिसेल. पण मराठी तरुण नसतील त्याच्यामध्ये, फक्त मराठी महिलांना. कारण का आमचं पहिल्यापासून माझी एक भूमिका आहे की मराठी तरुणांनी फक्त वडापावच का विकावा, चांगल्या नोकऱ्या का करू नये, यासाठी आम्ही स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून किंवा आमच्या नोकरी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही असंख्य रोजगार मेळावे घेतले, नोकऱ्या दिल्या, चांगल्या नोकऱ्या दिल्या ज्याच्यामध्ये चांगले पगार तरुणींना भेटत आहेत. म्हणून ती एक आमची एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या अनुसार आम्ही आमचे कार्यक्रम घेऊन जातो पुढे. पण तुम्ही एकीकडे म्हणतात की मराठी महिलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ही तुमची योजना आहे. पण राजकारणात थेट चर्चा आहे की शिवसेनेची वडापाव योजना डॅमेज करण्यासाठी तुम्ही ही योजना आणली. नाही, पण आमची त्यांच्यावर स्पर्धा होऊच शकत नाही ना. शिव वडापाव ही योजना ही मराठी तरुणांसाठी नाहीच आहे. मी जे काय तुम्हाला फॅक्ट जे काय माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर ठेवले, 90% शिव वडापाव ज्या गाड्या आहेत त्या जर अमराठी चालवत असतील तर ते मी मराठी तरुणांसाठी कसे झाले आहे. मी स्टिंग ऑपरेशनच तुम्हा लोकांच्या समोर दाखवला होता. इथे स्पष्ट तो चालवणारा व्यक्ती जसं सांगतोय की बाबा ह्याच्यातल्या 90% गाड्या हे अमराठी लोक चालवतात. तर आमची आणि त्यांची स्पर्धाच होऊ शकत नाही. आमची मराठी कुटुंबियांसाठी आहे आणि त्यांच्या स्वतःच्या किशा भरण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये फरक आहे. याचा अर्थ असा आहे की जर 70% लोक परप्रांतीय असतील शिववडापावच्या 90% लोक तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर मराठी लोकांसाठी जी योजना शिवसेनेने सुरू केली आहे ती त्याचा फायदा आता फक्त परप्रांतीय घेतात. हे स्पष्ट झालंय ना. हे आमचा राजकीय आरोप नाही. म्हणजे शिवसेनेचं जे मराठी प्रेम आहे ते बेगडी आहे. ते स्पष्ट झालेलं आहे ना. मी काय राजकीय आरोप करत नाही आहे. बोलत असताना मी पुरावे लोकांच्या समोर ठेवलेले आहेत. आपल्यासारख्या मीडिया मित्रांच्या समोर पुरावे ठेवलेले आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असंच दिसतं की ह्या ज्या गाड्या चालत आहेत त्याचे हप्ते शिवसेनेचे नेते मंडळी घेतात आणि गाड्या अमराठी लोक चालवतात. मग ह्याच्यामध्ये मराठी तरुणांना फायदा कसा? आणि अगर तुम्ही हप्ते घेत असाल तर आर्थिक सक्षम कसं होणार मराठी कुटुंब? मला सांगा की शिववडा किंवा स्वाभिमान वडा, पण या वड्यापुरतीच मराठी माणसासाठी आपण लिमिटेड का करून ठेवावं? त्यांच्यासाठी अजून इतर उद्योग सुरू करण्याची व्यवस्था करायला हवी असं वाटत नाही का? पण माझी, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही असं म्हणत नाही की वडेच विका. आम्ही एक पर्याय म्हणून, व्यापार म्हणून मराठी महिलांसाठी तो उपलब्ध करून दिलेला आहे. पण त्याचबरोबर आम्ही चांगल्या नोकऱ्या पण अजूनपर्यंत आमच्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने माध्यमातून किंवा नोकरी एक्सप्रेसच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यापर्यंतच मर्यादित राहत नाही आहोत ना. असंख्य दुसरे पर्याय पण त्यांच्यासमोर तयार केलेले आहेत आणि ज्या ज्या पद्धतीने आम्ही एका मराठी कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभं करू शकतो त्या पद्धतीने करतो आहोत. वड्यापुरता हा मर्यादित नाही आहेत. पण वड्यापुरते जे मर्यादित स्वतःला ठेवत होते आतापर्यंत त्या लोकांनी कोणाला किती मुलांना दर्जेदार नोकऱ्या दिलेल्या आहेत. क्लास 4च्या नोकऱ्या सोडून अजून कुठल्या चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या दिल्या हे त्यांनी सांगावं ना.
नाही म्हणजे शिवसेना जो दावा करते की मराठी तरुणांना आम्ही नोकऱ्या देतो, त्यांचे काही विभाग आहेत त्याच्याकडून मराठी माणसांना खरंच पुढे जाता आलं समजून घ्या, कुठल्या नाही, ते तर नेहमी दावा करतात की मराठी माणसाला जर कुणी उभं केलं असेल तर ते शिवसेनेने केलं. हे समजून घ्या, कुठल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळतात ह्यावर पण आपण लक्ष घातले पाहिजे. आत्ताच्या या 21 शतकामध्ये किंवा 2015मध्ये फक्त 3-4 हजारच्या नोकरीने पोट भरू शकतं का? आज रोटी, कपडा, मकान आणि मोबाईलचा विषय आलेला आहे. आणि मोबाईल पण साधा मोबाईल नाही लागत मुला मुलींना, त्यांना पण टचस्क्रीन मोबाईल लागतो सगळ्या लोकांना. तर ते सगळं परवडेल का 3-4 हजारामध्ये? नुसत्या क्लास 4च्या नोकऱ्या, नुसतं TCच्या नोकऱ्या देऊन, नुसतं क्लर्कच्या नोकऱ्या देऊन, नुसतं रिक्षा चालवून आज कोणाचं पोट भरू शकतं का? आमचं असं म्हणणं आहे, दर्जेदार नोकऱ्या द्या ना तुम्ही, चांगल्या नोकऱ्या द्या, स्पर्धा चांगल्या नोकऱ्यांसाठी करा, आंदोलनं चांगल्या नोकऱ्यांसाठी करा. आज आर्थिक सक्षम मराठी कुटुंबीय किंवा मराठी माणूस झाला नाही म्हणून तर मुंबईपासून हद्दपार झाला ना, दुसरा कुठला विषय नाही आहे. फक्त अर्थकारण हाच एकमेव विषय आहे. आज मुंबईमध्ये घर घेण्यासाठी त्याच्याकडे पैसा आहे का? मुंबईमध्ये राहण्यासाठी तो आर्थिक सक्षम आहे का? मग ह्यासाठी किंवा ह्या आर्थिक सक्षम होण्यासाठी ज्या ज्या नोकऱ्या करायला लागतील, ज्या ज्या व्यापार करायला लागतील त्या त्यासाठी या मराठी संघटनांनी लढावं आणि मग बघावं ना कुठल्या पद्धतीने फायदा होतोय. आज स्टॉक मार्केटमध्ये मराठी तरुण दिसतात, डायमंड मार्केटमध्ये तुम्हाला दिसतात, GM असिस्टंट मॅनेजर ज्याचा पगार 20,000, 25,000, 30,000चा पगाराच्या नोकऱ्या आहेत. यासाठी अशी किती आंदोलनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाले हे तुम्ही सांगा ना, तुम्ही पत्रकार आहात. नाही ठीक आहे. आता नितेशजी असं आहे की शिवसेनेला आपण बाजूला ठेवूया, सरकारची भूमिका नाही, इथला भूमिपुत्र, इथला मराठी माणूस त्यांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून, आणि सरकारची जबाबदारी निभावली. नाही जबाबदार आता ठीक आहे, माहिती आतापर्यंत शासकीय आकडे तुमच्यासमोर आहेत ना, शासकीय नोकऱ्या आहेत सगळ्यात. ज्या आपल्या 1960 पासून आतापर्यंत ज्या राज्य सरकार आलेले आहेत त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेला ना. पण माझं एवढंच म्हणणं आहे, प्रत्येक पिढीने आपल्या काळानुसार स्पर्धा करावी. 1960, 1970 ते 2015 प्रत्येक पिढीचं एक वेगळी स्पर्धा असते, गरजा वेगळ्या असतात आणि गरजानुसार अगर आंदोलनं झालं, गरजानुसार अगर स्पर्धा झाली तर आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. नाहीतर जसं आता मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस हा फक्त 22% उरला आहे, तो 0% होण्यामध्ये किती वेळ लागणार नाही. चला मी तुम्हाला थेट विचारतो की मराठी माणूस जो 22% उरला आहे त्याची कारणं काय? जर 4 कारणं आपण अर्थकारण एकच कारण आहे, 4 अर्थकारण मराठी माणसाला कोणी शिकवलं नाही. पैसा दुसरा कुठलाच विषय नाही, भावनिक विषय नाही, सगळ्या पोटाचा विषय आहे. नाक्यावर उभं राहून पैशाबद्दल चर्चा करू शकतो, तो मीडियासमोर का नाही? हा फक्त पैशाचा विषय, अर्थकारणच आहे. आज मुंबईमध्ये घर कोणाला परवडू शकतं का? याला जबाबदार कोण आहे? कुठले घटक याला जबाबदार आहे की मराठी म्हणजे माझ्या असं म्हणजे मानसिकतेचा विषय. आपण काय मागतो, किती मागतो ह्याबद्दल आपण आतापर्यंत पुढच्या पिढीला अगर आपण तयार केलं, योग्य लोकांबरोबर स्पर्धा करायला तरुणींना शिकवलं, मोठी स्वप्न दाखवायला अगर तरुणांना तयार केलं तर योग्य दिशेने ते जातील ना. त्यांना सांगा तुम्ही GMचे स्वप्न बघा की हॉटेल. आज मुंबईमध्ये जे बहुतेक 5 स्टार आहे, एक आपलं ते पलेडियमचं हॉटेल सोडल्यावर किती मराठी माणसांचं आहे हो? कोण मेहता, कोण शाह, सगळे मालक ते मेहता, शाह किंवा जवेरी बिवेरीच आहे. आणि त्याचे लिफ्ट बॉय किंवा आपले गाडी पार्क करणारे त्यांचे आडनाव बघा, सावंत, दिगंबर, हे सगळे त्यांचे लिफ्ट बॉय किंवा गाडी पार्क करणारे. तर एवढ्या वर्षांमध्ये मराठी माणसांनी एवढीच उडी मारली, ह्याबद्दल विचार केला पाहिजे. मी भावनिक विषय करत नाही, भावनिक विषय 1960 पर्यंत होता, आम्ही भावनिक विषय करून महाराष्ट्र मिळवला. आता पुढचा टप्पा, आता आम्हाला 2025, 2030, 2050 बरोबर स्पर्धा करायची आहे. अशा लोकांबरोबर स्पर्धा करायची ज्यांच्या हातात पैसा आहे, जे दर्जेदार जीवन जगतायत. मग त्या लोकांबरोबर अगर स्पर्धा केली तर निश्चित पद्धतीने आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. आता तुम्ही काही नावं जी मेहता वगैरे अशी जी नावं सांगितली त्यावर येतो मी. गुजरातमध्ये फडतरे नावाचे एक व्यापारी आहेत, त्यांना तिकडचे लोक त्रास देतात असा मुद्दा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेलेला आहे. काय नेमका तो प्रकार आहे? गुजरातमध्ये हा पडतरे शिवाजीराव पडतरे नावाचा खटाव मान तालुक्याचा ओरिजिनली महाराष्ट्रातला आहे. तो 5 ते 6 वर्षापासून गुजरातमध्ये गोधरा जे आहे तिथे तो व्यापार करत होता, आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता. अचानक एक संध्याकाळी त्याच्या दुकानाच्याच बाहेर पार्किंगवर एक छोटीशी घटना घडते. मिथुन सोनी नावाचा गुजराती तिकडचा माणूस आहे, त्याच्यावर त्याचे भांडण होतं. ते लोक पोलीस स्टेशनकडे जातात. 2-3 तास तिथे केस घेतल्यानंतर पोलीस
आणि स्थानिक जे तिकडचे जे गुजराती लोक आहेत ते लोग त्याला स्पष्ट तोंडावर सांगतात की असं सांगून खडसवत की हे लोक बहुत ज़्यादा हो गया है, ये बाहर से आते, गुजराती मला काय गुजराती येत नाही, ये लोग बाहर से आते और ये लोग हम लोग का धंधा खराब करते, हम लोग का इधर एनवायरमेंट खराब करते, इन लोग को वापस भेजो. तसंच रात्री त्याला त्याचे कपडे पण पॅक करायला दिले नाही, बाईकवर बसवलं आणि महाराष्ट्रामध्ये पाठवलं. ही ती पूर्ण घटना आहे. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तो माणूस आपल्या साताऱ्याला राहतोय, त्याला त्याच्या पैशाचा थानपत्ता नाही, व्यापार धंद्याचा थानपत्ता, त्याचं घर आहे, त्याचं घर पण त्याला परत घरी जायला दिलं नाही, तसं तर तसं बाईकवर बसवलं आणि महाराष्ट्राकडे पाठवलं. हे आता एका बाजूने हा विषय बघा, हा काय तिकडच्या स्थानिक लोकांना कळला असेल, त्या लोकांना सगळं चालतं, पण चुकून नितेश राणे ट्विटरवर काहीतरी बोंबलला, काही लिहिलं तर सगळे माझ्या अंगावर येतात, माझ्यावर केसेस ठोकले जातात. पण हे काय, पण हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्या मला समोर. सांगा की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले. अहो, हे सगळं आता एक ज्वलंत उदाहरण माझ्यासमोर आहे. आता त्यांचं सरकार आल्यानंतर काय असं झालं ते आता आपल्याला टप्प्याटप्प्याने दिसेल. आज 9 महिने झालेले आहेत, 2-3 वर्ष. आता थोडा मात चढायला थोडा वेळ तरी द्यायला लागतो. 2-3 वर्ष दिलं तर आपल्याला घटना वाढताना दिसतील. याचा अर्थ माज येतोय त्यांना. दिसतो तर आहे, तुम्हाला काय दिसतं? दिसतो तर आहे. मी तो पहिल्या दिवसापासून बोलतोय, तुम्हा लोकांना उशिरा कळतोय, मी तो पहिल्या दिवसापासून बोलतोय. हे नॉनव्हेज असा प्रकार मुंबईत सुरू आहे म्हणजे खूप काय? मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या प्रमाणात मराठी माणसांना आणि बहुतेक मांसाहारी लोकांना घरं ह्याच मुद्द्यावर नाकारली जातात, तोंडावर नाकारली जातात की बाबा तुम्ही मांसाहारी आहात, तुम्हाला घर मिळू शकत नाही, तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला घर मिळू शकत नाही. असेही असंख्य उदाहरणं आज आपल्या मुंबईमध्ये बघायला मिळतात आणि ज्वलंत उदाहरण दिसत आहेत. नितीशजी, 4 महिन्यापूर्वी तुमचं सरकार होतं, काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं, त्यावेळेला हे प्रकार होते, म्हणजे अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत. त्यावेळेला सरकारने ठोस भूमिका का नाही घेतली? जर मराठी लोकांना इमारतीमध्ये प्रवेश मिळत नसेल फक्त ते मांसाहारी आहेत म्हणून, तर सरकारची मोठी जबाबदारी असते. मी माझ्या माध्यमातून तशी माहिती नजरेसमोर पण आणलेली, बाहेर पण आणलेली, पण त्यासाठी पुरावे आणि आपल्या कायदा सुव्यवस्थेमध्ये तशी काय तरतूद आहे का या गोष्टीबद्दल विचारपूस चाललेले. पण त्याच्यानंतर लगेच निवडणुका लागल्या, सगळेच वातावरण नंतर बदललं. आता ह्या अधिवेशनामध्ये पण मी माननीय मुख्यमंत्रींना तारांकित प्रश्न टाकला की बाबा अशा घटना मुंबईमध्ये घडत आहेत, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, आणि माहीत असेल तर ह्याबद्दल तुम्ही काय कारवाई करतायत. मुख्यमंत्रींचं मला स्पष्ट लिखित उत्तर आलेलं आहे की अशा कुठल्याही घटना मुंबईमध्ये होत नाही आहेत. मी पुराव्यासकट दिलेलं. मग परत आता ह्या जुलैच्या अधिवेशनामध्ये मी अर्धा तास चर्चा पुराव्यासकट घटना दिल्या आणि सरकार म्हणतं की असं होत नाही, सांगितलं आहे, होत नाही. याच्यावरून सरकारची भूमिका काय आहे? त्यांच्याकडे खरंच माहिती नाही आहे की त्यांच्या मनात किंवा नाही? कदाचित मनात नसेल, लपवायचं असेल. कारण का आता सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत ते कुठल्या विचाराचे आहेत हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. पण जुलैमध्ये परत मी अर्धा तास चर्चा त्याच्यावर टाकलेला आहे. मी काय तो प्रश्न सोडणार नाही, म्हणून त्यांना वाटेल की एकदा आम्हाला हा बोलून निघून जातील, तर असं तर विषय सोडणार नाही. मी अर्धा तास करेन, अर्धा तास चर्चेवर नाही तर रस्ते तर मोकळे आहेत ना कधी पण. याचा अर्थ जे मराठी लोकांना घरं नाकारली जातात त्याच्यावर तुम्ही ठाम आहात त्या मुद्द्यावर? निश्चित पद्धतीने माझ्याकडे पुरावे आहेत आणि होत आहे ते मुंबईमध्ये. ठीक.